कामाची। मिरज बेडग रोड हा रत्नागिरी नागपूर महामार्गाला म्हणजेच पंढरपूर रोडला जोडण्यात येणार आहे। त्याचबरोबर महामार्गाच्या दुतर्फा बेडग रोडपासून बेळगाव रेल्वे मार्गापर्यंत सर्व्हिस रोड होणार आहे। या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या ठिकाणी जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे। त्यासाठीचा सर्वे करून जमीन अधिग्रहणासाठीचा प्रस्ताव देण्यात आला आहे। बेडग रोड राष्ट्रीय महामार्गाला जोडण्याची या रोडवरील गावांची मागणी आहे। तर या ठिकाणी महामार्गालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांकडून सर्व्हिस रोडची मागणी होत आहे। या कामामुळे येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे। मिरज बेडग हा रस्ता माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून राज्य महामार्ग झाला आहे। या रस्त्यासाठी राज्य शासनाच्या हॅम योजनेतून सुमारे 125 कोटी रुपये निधी मिळाला आहे। मात्र येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करीत असताना बेडग रस्ता राष्ट्रीय महामार्गाला न जोडण्याची चूक करण्यात आली होती। यामुळे बेडग आरगसह या मार्गावरून दळणवळण करणाऱ्या वाहन चालकांची नागरिकांची गैरसोय होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग हा मिरज बेळगाव रेल्वे मार्ग, मिरज बेडग रोड व मिरज पंढरपूर रेल्वे मार्गाला छेदून गेला आहे। दक्षिणोत्तर असणाऱ्या या महामार्गाच्या पूर्व आणि पश्चिमेला बेडग रोडपासून बेळगाव रेल्वे मार्गापर्यंत सर्व्हिस रोड नाही। त्यामुळे येथील शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे। यासाठी बेडगचे लोकनियुक्त सरपंच उमेशभाऊ पाटील यांनी नागरिकांना घेऊन सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे मागणी केली होती। त्यानुसार या ठिकाणी सर्वे करण्यात आला आहे। येथे मोजणी करून खुणा करण्यात आल्या आहेत। याबाबत महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता येथे बेडग रोड राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी तसेच बेडग रोड ते बेळगाव रेल्वे मार्गापर्यंत सर्व्हिस रोड करण्यासाठी जमीन अधिग्रहणाचा प्रस्ताव देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। सदरच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कामाला सुरुवात होणार आहे। अखेर नागरिकांची मागणी बघून सुरेशभाऊंनी हा रस्ता जोडण्याचे काम केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे।